रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नाही काय असं असू द्या, जे असेल ते नाव बदलणं आणि त्या बदलण्याचा अधिकार किंवा सुचवण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. आता अलिबागकरांनी ठरवायचंय काय करायचं ते, कारण शेवटी प्रत्येक नावामागे एक अस्मिता असते आणि आपण जी विशेष करून मराठी माणूस आहे त्याला आपल्या अस्मितेची जास्त आस्था असते आणि तो आपल्या अस्मितेबद्दल अधिक कडवट असतो. त्यामुळे कोणी सुचवलं असेल त्यावर काय मला भाष्य करण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, परंतु निर्णय हा अलिबागकरांनी घ्यायचा आहे. सर, यंदाची लोकसभा निवडणूक आहे ते विकासाच्या कोणत्या मुद्द्यावर अजेंड्यावर लढणार आहे? नाही, विकास हा पंतप्रधान सुद्धा शोधतायत देशभर, कुठे सापडतोय काय. 10 वर्षात तरी विकास जन्माला आलेला कुठे दिसत नाही आहे आणि देशाच्या पंतप्रधानांनीच हा मुद्दा सोडलेला आहे. ते आता विकासाच्या मुद्द्यावर नाही लढवत आहेत, ते वेगळ्या मुद्द्यांवरती या निवडणुका लढवत आहेत. त्यामुळे विकास हा निवडणुकीचा मुद्दा नाही, विकास ही राजकारण्यांची म्हणण्यापेक्षा सरकारी पक्षाची नैतिक जबाबदारी आहे. तो मुद्दा नाही होऊ शकत, असू शकत नाही मतं मागण्याकरता. ते तुमचं नैतिक कर्तव्य आहे, नैतिक जबाबदारी आहे राज्यकर्ते म्हणून. आणि जर सरकार अपयशी ठरलं असेल तर ते सरकारचं अपयश आहे. सर, एकूणच जनतेमध्ये ज्या पद्धतीनं पक्ष जे आहेत ते मूळ पक्ष, मुख्य पक्ष फुटलेले आहेत आणि त्या फुटीनंतर आता संपूर्ण देशभरामध्ये या निवडणुका होत आहेत. एकूणच ED, CBI असेल यांच्या कारवाया देखील त्याला कारणीभूत ठरत आहेत. कसं बघता एकूणच या सर्व राजकारणाकडे, ज्या पद्धतीनं आता फुटीरता झालेली आहे, पक्षामध्ये गट पडले, जनता फुटीर पक्षांना मान्य करेल का, ॲक्सेप्ट करेल का, काय वाटतं आपण? ह्या सगळ्या गलिच्छ राजकारणामुळेच या देशातल्या जनतेला आता शंका वाटायला लागली आहे की या देशातली लोकशाही नष्ट होऊन या देशात हुकुमशाही येते की काय. आणि ते वातावरण ह्या असल्या गलिच्छ नीच हलकट राजकारणामुळेच या देशात निर्माण झालं आहे आणि म्हणून जनतेचा विश्वास हा सत्ताधाऱ्यांवरचा उडायला लागलेला आहे. आणि म्हणून जनतेनं हा निर्धार केला आहे की राज्यकर्त्यांना जे काय करायचं असेल, परंतु जनता मात्र लोकशाहीच्याच बाजूने उभी राहील. कोणत्याही परिस्थितीत हुकुमशाही या देशातली जनता स्वीकारणार नाही. आणि म्हणून ज्याने पक्ष फोडायचं काम केलेलं आहे किंवा पक्ष फोडलेले आहेत, या सगळ्या घटनांबद्दल सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये क्रोध आहे, चीड आहे, संताप आहे, आक्रोश आहे. कुठल्याही प्रकारची सहानुभूती या पक्ष फोड्यांना जनतेच्या मनामध्ये नाही. उलट ती सहानुभूती आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी आहे. आज ती सहानुभूती ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या पाठीशी आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रातली जनता या पक्ष फोड्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. टीका करतायत की आनंद गीतेंचं काम दाखवा. खरं म्हणजे हा प्रश्न म्हणजे याला उत्तर द्यावं की न द्यावं याची खरी गरज नाही आहे. ते माझा नाही अपमान करत आहेत, त्यांना भान नाही आहे. त्यांना म्हणा तुम्ही लोकसभा लढवतायत, तुम्हाला जनतेकडे मतं मागायला जायचं आहे. ज्या मतदारांनी 6 वेळा आनंद गीतेला निवडून दिला त्या मतदारांचा अपमान करतायत, भान ठेवा. सर, भाजप ज्या पद्धतीनं 400 पारचा नारा त्या ठिकाणी देतोय, EVM मशीनमध्ये काही गडबड होण्याची शक्यता आहे का? विरोधकांचा खूप मोठा सूर आहे. ते तर आहेच आहे, हे आहे ते जगात या देशातल्या प्रत्येक नागरिकाला आता ते वाटतंय. ते म्हणतात साहेब तुमची हवा चांगली आहे, वातावरण चांगलं आहे, पण EVMचं काय. अशा प्रकारची शंका निर्माण होणं हे या देशातल्या सत्तेचं आणि विशेष करून प्रधानमंत्र्यांचं फार मोठं अपयश आहे. इंडिया आघाडीच्या जनसंवाद दौऱ्याला 1 तारखेपासून मी सुरुवात केलेली आहे. पोलादपूर तालुका झाला, महाड तालुका झाला, म्हसळा तालुका झाला, श्रीवर्धन तालुका झाला, माणगाव तालुका झाला, आज रोह्या तालुक्यात आहे. मीनाक्षीताईंचं निधन झाल्यामुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघामध्ये 10 दिवसाचा दुखवटा आम्ही पाळत असल्यामुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात हा दौरा मी स्थगित केलेला आहे.
आणि आता परवा सुधागडमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे. संपूर्ण मतदारसंघामध्ये पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनसंपर्क दौऱ्याला मिळतोय. त्याची प्रचिती तुम्ही आजच्या या जनसंवाद मेळाव्यात आपण अनुभवली आहे, कारण आपले कॅमेरे इथे होते, आपण बातम्या ऐकत होतात, जनतेचा मिळणारा प्रतिसाद आपण नोंद करून घेत होतात. त्याच्यामुळे उत्स्फूर्त असा प्रतिसाद या जनसंवाद दौऱ्याला मला मिळालेला आहे.